रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पी.जी. अभ्यंकर कला व वाणिज्य आर.बी. कुलकर्णी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरीचे वर्ष 2025-26 हे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे। या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पालकमंत्री नामदार उदय सामंत तसेच कॉलेजचे माजी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी या कॉलेजचे माजी विद्यार्थी म्हणून आपले अनेक रंजक अनुभव पालकमंत्री सामंत यांनी यावेळी सगळ्यांसमोर व्यक्त केले। खातू नाट्य मंदिर आणि आमचं माजी विद्यार्थ्यांचं एक नातं वेगळं होतं। खातू नाट्य मंदिरचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा, त्याच्यामध्ये आम्ही सगळेच सामील व्हायचो आणि ते 2-3 दिवस सामील झाल्यानंतर नक्की शिक्षक आम्हाला पुढच्या दिवशी शिक्षा करायचे। त्याच्यामुळे खातू नाट्य मंदिरची नोंद आमच्या हृदयामध्ये कोरली गेलेली आहे। आणि एक प्राध्यापक एक शिक्षक कशा पद्धतीनं सगळ्यांना घाम फोडू शकतो ते आज या कार्यक्रमातनं कानिटकर सरांनी दाखवून दिलेलं आहे, बरोबर ना? त्याच्यामुळं खातू नाट्य मंदिर असेल, गोगटे जोगळेकर कॉलेज असेल, आपलं ज्युनियर कॉलेज असेल, त्या सगळ्यांबद्दल आम्हाला माजी विद्यार्थी म्हणून मनापासून अभिमान आहे। बशीरभाई देखील माजी विद्यार्थी आहेत, नाना सर इथे आहेत, सुकणकर सर आहेत। खरं तर या कॅम्पसमध्ये आल्यानंतर 1991-92 सालचे आम्हाला पण दिवस आठवतात। त्यावेळी काही एवढं आधुनिकता नव्हती, कोणाकडे मोबाईल नव्हते। जर संपर्क साधायचा झाला तर कॉलेजच्या टेलिफोनवर फोन यायचा आई वडिलांचा आणि ते प्राचार्यांना विचारायचं की माझं पोरगं कसं व्यवस्थित शिकतंय नाही शिकतंय। आता ही प्रथाच बदलली। मुलगा काय करतो हे डायरेक्ट व्हिडिओ कॉलवर प्राचार्य दाखवू शकतात, शिक्षक दाखवू शकतात। एवढ्या आपण आधुनिकतेकडे गेलोय आणि या आधुनिक जगात कोकणातलं माझं कॉलेज हे सगळ्यात अग्रेसर आहे, त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला। मला आठवतं, मला समोर माझे 3 शिक्षक दिसत आहेत। खरं तर माझ्यापेक्षा माझे अनुभव त्यांना माहिती आहे। आमचे देशमुख सर आहेत, पोद्दार मॅडम आहेत, तिकडे केमिस्ट्री शिकवणारे कांबळे सर आहेत। तिन्ही विषय मला कधीच कळले नाही। देशमुख सरांनी तर एवढं मला मॅथ्स शिकवण्याचा प्रयत्न केला होता। शेवटी देशमुख सरांनी मला असं सांगितलं, बाबा एवढं डोकं फोडलंय तुझ्यासमोर, निदान 50 मार्कापर्यंत तरी जा, आई वडील आम्हाला विचारताय। त्याच्यामुळे हे शिक्षक जरी सर तिथं पास झालो नापास झालो असलो तरी राजकारणामध्ये तुमच्या आशीर्वादानं पास झालो याचा देखील अभिमान माझ्या कॉलेजबद्दल नक्कीच मला आहे। अनेक किस्से या कॉलेजमधले आहेत। इथं 2 माजी विद्यार्थी देखील बसलेले आहेत। आता माजी विद्यार्थी दहीहंडी करतात की नाही मला माहित नाही, पण आम्ही दहीहंडी करायचो आणि आमच्या दहीहंडीचे कॅप्टन बाबूशेठ माप होते। आम्ही काय करायचो घरात तुला पण माहिती आहे, फक्त विद्यार्थ्यांकडनं 1 रुपया गोळा करायचो, 1 रुपया। त्यावेळी विद्यार्थी किती होते? 2000। आता 7000, 8000, 10000 झाले असतील। किमान 1000 विद्यार्थी आम्हाला 1-1 रुपया द्यायचे। आम्ही 100 रुपयाची हंडी बांधायचो, 900 रुपये आम्ही खर्च करायचो। त्याच्यामुळं काटकसर कशी करायची आणि पैसा कसा खर्च करायचा हे देखील ज्ञान आम्हाला गोगटे जोगळेकरच दिलेलं आहे। आणि म्हणून मला विद्यार्थ्यांना विनंती करायची आहे की ज्या कॉलेजमधनं आपण लहानाचे मोठे होतो किंवा मोठे होतो त्या कॉलेजचा अभिमान आणि त्या कॉलेजची आठवण आपल्याला सगळ्यांना असली पाहिजे। मी खरं तर मोठेपणा सांगत नाही, पण नम्रतापूर्वक सांगतो, मी ज्या निवडणुका लढलो तिथं ग्रामीण भागातल्या प्रचाराच्या सुरुवातीला मी तिथल्या शिक्षकांच्या पाया पडून प्रचाराला सुरुवात करायचो आणि रत्नागिरी शहरामधला प्रचाराचा सुरुवात करत असताना गुरुकुलमध्ये जाऊन तिथे देशमुख सरांना, SR कुलकर्णी सरांना, कडगुले सरांना, गैसा सरांना भेटून प्रचाराची सुरुवात करायचो। आणि ते चौघेही मला नेहमी सांगायचे की बाकी कॉलेजमध्ये काय केलं सर नंतर, पण 100% आमचा आशीर्वाद आहे की तू आमदार होणार आणि मंत्री होणार। त्याच आशीर्वादावर आजपर्यंत मला या मतदारसंघाबद्दल पण पाडू शकला नाही। आणि म्हणून मला विद्यार्थ्यांना एक विनंती करायची की आपण शिक्षकांचा, प्राध्यापकांचा, प्राचार्यांचा आदर केला पाहिजे। मला हे देखील आठवतं की जडे सर आम्हाला प्राचार्य होते, हळबे मॅडम आम्हाला इंग्रजी शिकवायला असायचा, केळकर मॅडम आम्हाला इंग्रजी शिकवायला असायचा आणि सगळ्यात त्यांचा आवडता विद्यार्थी मी होतो, कारण मला इंग्रजीमध्ये कमी मार्क पडायचे। आणि मग कुठचाही पेपर झाला की पहिलं माझं नाव असायचं। मला समाधान काय वाटायचं, 1 नंबर आला म्हणून जरी नाव माझं येत नसलं तरी कमी मार्क पडतायत म्हणून तरी नाव माझे शिक्षक घेत आहेत, याचं समाधान मला त्या काळात असायचं। पण त्या काळामध्ये एवढी आधुनिकता नव्हती आणि एवढे
जे काही प्रकार आता समाजामध्ये घडतायत, सामाजिक स्तरावर घडतायत, ते मी असं म्हणणार नाही की सोशल मीडियामुळे घडतायत किंवा मोबाईलमुळे घडतायत, पण मोबाईल नसल्यामुळे अटॅचमेंट होती, संवाद होता, एकामेकाबरोबर आम्ही चर्चा करायचो, एकामेकाबरोबर आपण बोलायचो, कॉलेजचे कार्यक्रम कसे करायचे, गॅदरिंग कशी करायची, यासाठी आम्ही 6-6 महिने मेहनत करायचो. आणि 6-6 महिने मेहनत करून मग आम्ही याच व्यासपीठावर, याच रंगमंचावर ते कार्यक्रम सादर करायचो. आज मुलांना मला हीच विनंती, माझा सूचना करायची आहे की आपल्या हातामध्ये मोबाईल नक्की आलाय, मोबाईल चांगला आहे की वाईट आहे याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही, परंतु माझ्या शाळेनं, माझ्या कॉलेजनं मला काय शिकवलंय हे जर आपण कधीतरी मोबाईलच्या बाहेर जाऊन विचार केला तर तेवढं आधुनिक शिक्षण दुसऱ्या कुठच्याही राज्यात किंवा देशामध्ये मिळालं नाही. एवढं चांगलं शिक्षण आम्हाला गोगटे जोगळेकर किंवा आमच्या या ज्युनियर कॉलेजमध्ये मिळालेलं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.